राधानगरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले आणि अजित पवारांना रामराम केलेले माजी आमदार के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील दोघेही स्वतंत्रपणे शरद पवारांना भेटले। कोल्हापुरातील पंचशील हॉटेलमध्ये ही भेट पार पडली आहे। के.पी. पाटील ए.वाय. पाटलांचे खरं तर मेहुणे, मात्र दोघे एकमेकांचे राजकीय विरोधक। आता पवार कोणाला उमेदवारी देतात याची चर्चा देखील रंगली आहे। माझी भूमिका आघाडीबरोबर ठाम आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे। आता त्याचा निर्णय ते घेतील। अहो काडीमोडनं मी अजितदादाच्या पक्षात कधी गेलो आहे? मी राष्ट्रवादीतच आहे। कुणी सांगितलं तुम्हाला? मी कधीही शरद पवार गटाचा राजीनामा पूर्वी दिलेला नव्हता। नवीन प्रवेश नाही माझा, ते घर माझंच आहे। मी गेली 10 वर्ष विधानसभा निवडणूक लढवायच्या विचारात आहे। तो गेली दोन्ही वेळा मला पवार साहेबांनी थांबवायला सांगितलं। नेत्यांच्या शब्दाला मान देऊन मी दोन्ही निवडणुकीत थांबलो आणि या निवडणुकीत मी शरद पवारांच्या विश्वासयोग्य निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे आणि उद्याची निवडणूक 100% शरद पवार त्या मतदारसंघामध्ये मला लढवतो। आणि आता बातमी महायुती संदर्भातली बघूया। एक मोठी बातमी आहे। जागा वाटपासंदर्भात महायुतीमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। नुकतीच नागपुरात महायुतीच्या तिन्ही पक्षांची एक बैठक देखील पार पडली आणि त्यात प्रत्येक जागेचा स्वतंत्र विचार करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय। जागा वाटपाचं सूत्र ठरवण्यासाठी कुठं कोणाचा किती प्रभाव आहे यावर एक दिवसाआड बैठक होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारी कामाला गती देण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतानाच त्यांच्या पक्षाचे अन्य नेते विधानसभेच्या एकेका जागेवर परस्परांशी चर्चा करतील। जवळपास 4 ते 5 बैठकांमध्ये राज्यातील 288 जागांचा आढावा घेतला जाणार आहे। विधानसभेच्या जागा वाटपात जिंकण्याची शक्यता अधिक त्या पक्षाला ती जागा असं सूत्र निश्चित झालंय।